गौतमी शिकलगार तरुण भारत संवादच्या आजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। कोल्हापूर आणि जिल्ह्यातल्या राजकीय घडामोडी, आंदोलने तसेच महत्त्वपूर्ण सामाजिक विषयांचा आढावा आपण घेणार आहोत। पाहुयात आज दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी। कोल्हापूर सांगली राज्य महामार्गावरील मार्बल लाईन्समध्ये असलेल्या रिगल सिरामिक्सच्या गोदामाला शुक्रवारी रात्री भीषण आग लागली। या आगीत गोदामातल्या 80 लाख रुपयांचं सिरामिक्स साहित्य जळून खाक झालंय। आगीचे रौद्र रूप पाहून परिसरात खळबळ उडाली होती, पण अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचा प्रयत्न करून आग आटोक्यात आणली आणि शेजारील दुकानांना वाचवले। महावितरणने वेळीच वीजपुरवठा खंडित केल्यानं मोठा अनर्थ टळला। शाहूवाडी तालुक्यातील लाळेवाडी इथं शॉर्ट सर्किटनं अचानक लागलेल्या आगीत 7 शेतकऱ्यांच्या गवताच्या गंजा जळून खाक झालाय। संदीप लाळे, विकास लाळे यांच्यासोबत 7 शेतकऱ्यांचे यामुळे आर्थिक नुकसान झाले। मलकापूर नगर परिषदेच्या अग्निशमक दलानं तातडीने धाव घेतल्यानं आगीवर नियंत्रण मिळवता आलं। जिल्हा परिषदेच्या सत्तेबाबत मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज मोठी घोषणा केली आहे। राज्यात ठरलेल्या सूत्रानुसार कोल्हापुरातही 1.25 वर्षाच्या अध्यक्ष होणार असून राष्ट्रवादीत 8 पदे मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। सत्ता स्थापनेसाठी विनय कोरे यांच्या जनसुराज्याला सोबत घेणार असल्याचंही मुश्रीफ म्हणाले। त्याचबरोबर पुढच्या वेळी राष्ट्रवादी स्वबळावर लढून बहुमत मिळवेल असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केलाय। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जागा निवडून आल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चांगली कामगिरी केली, त्यामध्ये फार मोठं योगदान हे अजितदादांचं होतं। कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक निवडणुकीमध्ये आपण उपाध्यक्षाकडे बदल मारली आणि ती मारत असताना आपण अध्यक्षाकडे का बदल मारू शकत नाही, त्याचा जेव्हा आम्ही प्रमुख कार्यकर्त्यांनी विचार केला, त्यामध्ये करवीर तालुक्यामध्ये 12 आणि हातकणंगले तालुक्यामध्ये 11 जिल्ह्यामध्ये सदस्य आहेत आणि तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही फार कमकुवत होती। ज्या ज्या ठिकाणी आमदारकीच्या विधानसभेच्या जागा आपल्याला लढवता आल्या नाही, त्या ठिकाणी राष्ट्रवादी कमकुवत झाल्याचं चित्र आपल्या समोर आलेलं होतं। गडहिंग्लजमध्ये जसे कुपेकर बहीणभाऊ एकत्र आले, त्याचप्रमाणे राधानगरीत केपी पाटील आणि एवाय पाटील एकत्र आले तर राष्ट्रवादीची ताकद वाढेल असं आवाहन माजी आमदार राजेश पाटील यांनी केलंय। यावर केपी पाटील यांनी आपल्या खास रांगड्या शैलीत भाष्य करताना दुष्काळी भागाकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे। विकासवाडी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला 32 एकर जागा मंजूर होऊन 72 तास होतात तोवरच महाराष्ट्रासह कोल्हापुरातल्या फुटबॉलला ग्लॅमर मिळवून देणारी घोषणा शुक्रवारी कोल्हापुरात झाली आहे। IPL आणि ISLच्या पद्धतीने कोल्हापुरात आता महाराष्ट्र फुटबॉल लीगचे मे महिन्यात आयोजन होत आहे। कोल्हापुरात याचे आयोजन होणं हे फुटबॉलला मिळालेल्या राजाश्रय आणि लोकाश्रयाचं फलित आहे असं वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि KSAचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांनी सांगितलंय। महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रामध्ये एक अतिशय ऐतिहासिक असं पाऊल या फुटबॉलच्या निमित्तानं या ठिकाणी होतंय। महाराष्ट्र फुटबॉल लीग या नावाने प्रथमतःच ही फ्रँचायझी लीग ही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची अधिकृत लीग म्हणून ही या वर्षीपासून सुरू होतीये आणि ज्याला महाराष्ट्रामधलं सगळ्यात जर कुठलं शहर फुटबॉल वेडा असेल तर फुटबॉलला सगळ्यात जास्त राजाश्रय आणि लोकाश्रय कुठं असेल तर तो कोल्हापुरात आहे आणि म्हणून ही लीग कोल्हापुरात व्हावी हा आमचा सर्वांचा प्रयत्न होता आणि त्या निमित्तानं गेले काही वर्ष आम्ही त्याच्यावर थोडंसं काम करत होतो आणि आज AIFFच्या मान्यतेनं विफाच्या पुढाकारानं आणि कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या पुढाकारानं आणि प्रो स्पोर्ट्स ही एक एजन्सी आहे जी स्पोर्ट्स प्रमोशनमध्ये काम करते आहे। त्याचे ऑलरेडी पुण्यामध्ये कबड्डी लीगची त्यांच्या माध्यमातून ही प्रो स्पोर्ट्स त्यामध्ये काम करते आणि अशा संयुक्तरित्या या लीगचं आयोजन या वर्षी मे महिन्यामध्ये आपण कोल्हापुरामध्ये करतोय। यंदा पश्चिम महाराष्ट्रात आंब्याच्या झाडांना मोठ्या प्रमाणात मोहर आला असला तरी हवामानातील बदलांमुळे हा वांस मोहर ठरण्याची भीती कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। अतिथंडी आणि तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव यामुळे उत्पादनात 50 ते 60% घट होण्याची शक्यता कृषी सल्लागार महेश आरवडे यांनी वर्तवली आहे। कोल्हापूरच्या मेरीवेदर मैदानावर सध्या गजबज पाहायला मिळते, ती म्हणजे भीमा कृषी आणि पशु प्रदर्शनामुळे।
खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे 18वे प्रदर्शन आहे। या प्रदर्शनाचं मुख्य आकर्षण ठरतोय तो म्हणजे तब्बल 1400 किलो वजनाचा मुरा जातीचा रेडा। त्याचा रुबाब पाहण्यासाठी शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। इतकंच नाही तर 12 लाख रुपये किमतीचा खिल्लार खोंड आणि 5 फूट लांबीचा इग्वाना सरडा पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी मोठी गर्दी केली आहे। याबद्दल खासदार धनंजय महाडिक नक्की काय म्हणाले ते पाहूया। पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य असं भीमा कृषी प्रदर्शन गेल्या 18 वर्ष सुरू आहे। हे 18वं वर्ष आहे। शेतकऱ्यांसाठी एका छताखाली सगळ्या सोयी सुविधा, सगळं नवीन तंत्रज्ञान, शेतीसाठी लागणारी अवजारं, खतं, बी बियाणं, तणनाशक, औषधं सगळं एका ठिकाणी मिळतात। नवीन आलेले अवजारं, नवीन आलेले तर ड्रोन सिस्टीम, AI सिस्टीम, या सगळ्या बाबी एका छताखाली आपण आणतो। 4 दिवस हे प्रदर्शन चालतं। प्रचंड प्रतिसाद, 5-6 लाख लोक या प्रदर्शनाला भेट देतात। रोज दुपारी तिथं वेगवेगळे तज्ज्ञ प्रशिक्षक आणून वेगवेगळे विषय घेऊन दुग्ध व्यवसाय, ऊसासाठी आहे, भाजीपाला, विदेशी भाजीपाला, ऑर्गॅनिक फार्मिंग या संदर्भातले वेगवेगळे विषयावर मार्गदर्शन शिबिरं सुद्धा रोज आयोजित केले जातात। जनावरांचं, जातिवंत जनावरांचं, पशुपक्ष्यांचं प्रदर्शन आणि स्पर्धा हे इथलं खास आकर्षण आहे। तुम्ही बघू शकता संबंध महाराष्ट्रभरातून, कानाकोपऱ्यातून चांगली जनावर इथं आणलेले आहेत आणि लोक ते बघण्यासाठी लोकांच्या मध्ये अट्रॅक्शन असतंय। यावर्षी इग्वाना जातीचा अमेरिकन सरडा ते एक अट्रॅक्शन ठरलेलं आहे। महिला बचत गटांसाठी त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी यासाठी मोठं 200-250 बचत गट यांच्यासाठी एक दालन उभा केलेलं असतं। लाखो रुपयांचा व्यवसाय महिलांचा या माध्यमातून होतो। चांगलं काम करणाऱ्या लोकांना आपण इथं बक्षीस देतो किंवा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करतो। असे एक परिपूर्ण प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी 4 दिवस चालतं आणि 15-20 कोटीची उलाढाल या प्रदर्शनामध्ये होत असल्याने प्रचंड रिस्पॉन्स, प्रतिसाद शेतकरी या 5-6 जिल्ह्यातून, कर्नाटकातून लोक येतात, या प्रदर्शनाला भेट देतात आणि वाट बघत असतात लोक कधी हे प्रदर्शन असतं, काय यावर्षी नाविन्यपूर्ण आहे। तुम्ही आता शेतीपूरक इतर व्यवसाय आहेत, सस्यपालन, मत्स्यपालन, बटेरपालन, पिगरी व्यवसाय, अशा सगळ्या व्यवसायाची माहिती एका ठिकाणी मिळते। त्यामुळे लोकांना हे आवडतं आणि हे सगळं लोकांच्या आकर्षस्थानी भीमा कृषी प्रदर्शन नेहमी असतं। तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी। अधिक सविस्तर विश्लेषण आणि जिल्ह्याभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी आजच आपला तरुण भारत संवादचा पेपर खरेदी करा आणि रोजच न चुकता वाचा। ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा तरुण भारत कोल्हापूर। पुन्हा भेटूया नव्या घडामोडींसह। तोपर्यंत नमस्कार।